सर्वांना नमस्कार. जानेवारी 2018 मध्ये सेट परीक्षा झालेली आहे. तर त्या सेट परीक्षेतील पेपर 1 हा सर्व विषयांसाठी महत्त्वाचा आहे. सेट ए जो आहे त्या सेट ए मधील हायर एज्युकेशनचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर चला, प्रश्न क्रमांक 55. शिक्षणतज्ञ आणि त्यांचे विशेष शिक्षणातील योगदान अचूक ओळखा. या ठिकाणी जोड्या जुळवा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा, तर इथं लुईस ब्रेल, हेलन केलर, थॉमस एडिसन आणि लाल अडवाणी. आणि इथं अपंग अध्ययनार्थीसाठी, कर्णबधीर अध्ययनार्थ्यांसाठी, मूकबधीर अध्ययनकर्त्यांसाठी आणि अंध विद्यार्थ्यांसाठी. आता या ठिकाणी आपण जोड्या जुळवायच्या आहेत. प्रथम आपण लुईस ब्रेल आणि 4 नंबरचं अध्ययनार्थीसाठी, अंध अध्ययनार्थीसाठी ही जोडी या ठिकाणी जुळवणार आहोत. पहा, कारण ब्रेल लिपी आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला, जो दृष्टीहीन अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे माध्यम ठरलेले आहे. आता आमच्या महाविद्यालयामध्ये ब्रेल लिपीतील पिरियडिकल्स येतात, जसं की रिलायन्सची दृष्टी फाउंडेशनचं आहे, रिलायन्स दृष्टी नावाचं ब्रेल लिपीचं मॅगझिन आहे, ते येतं. त्यामुळं अंध विद्यार्थी, ब्रेल म्हटलं, लुईस ब्रेल म्हटलं की अंध विद्यार्थी, ब्लाइंड लर्नर्ससाठी या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे. पहा, आता हेलन केलर यांनी डंब अँड डीप लर्नर म्हणजे किंवा मूकबधीर जे मुलं असतात, तर मूकबधीर किंवा मुके आणि बहिरी, हेलन केलर हे स्वतः मुके आणि बहिरे होत्या. त्यांना या घटकांसाठी प्रेरणादायी कार्य केले आणि शिक्षण आत्मनिर्भरता यासाठी हेलन केलर यांनी कार्य केलेलं आहे. तर या ठिकाणी हेलन केलर यांची जोडी मूकबधीर आणि कर्णबधीर ह्या जोडीशी या ठिकाणी जुळत आहे. पहा, तर थॉमस एडिसन जे आहेत, तर थॉमस एडिसन हे बालपणात बहिरे झाले होते. त्यांनी बहिऱ्या विद्यार्थ्यांशी ते तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात कसा होऊ शकतो हे दाखवून दिले. म्हणजे थॉमस एडिसन यांचे कर्णबधीर याच्याशी जोडी जुळते, कर्णबधीर. आणि लाल अडवाणी यांनी भारतीय विकलांग शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. त्यांनी विशेष शिक्षणाच्या धोरणात मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी लाल अडवाणी यांची जोडी अपंग विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जुळत आहे. पहा, हे पहा, या ठिकाणी लुईस ब्रेल यांची जोडी जी आहे ते ब्लाइंड लर्नर्स ही यांशी जोडलेली, म्हणजे Y आणि 4 पहिल्यांदा येते. पहा, तर ही जोडी या ठिकाणी आहे. R3, L2 आणि W1. R3 म्हणजे काय, तर हेलन केलर यांची डंब अँड डीप लर्नर्स, तर थॉमस एडिसन डीप लर्नर्स आणि लाल अडवाणी जे आहे त्यांचं हँडिकॅप्ड लर्नर्स यांच्याशी जोडी जुळते. त्यामुळं C हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी खूप सोपा दिलेला आहे. पहा की Y4 लुईस ब्रेल
आणि ब्लाइंड लर्नर्स हे जरी माहीत असेल तरी याचे आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळू शकतात. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 नुसार पुढीलपैकी कोणत्या कलमान्वये वरिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रवेशासाठी नियम सूचित केलेले आहेत? आता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 जे कलम दिलेले आहेत, ए ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. कलम 65, कलम 66, कलम 67 आणि कलम 68. यापैकी कोणत्या कलमानुसार महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम सूचित केलेले आहेत, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. आता ए ऑप्शन जो आहे, ए कलम 65, तर ए कलम 65 हे चुकीचं उत्तर आहे, अयोग्य उत्तर आहे. कारण हे कलम इतर शैक्षणिक बाबतीत असू शकते पण प्रवेश नियमांसाठी नाही. आता बी ऑप्शन आहे कलम 66. आर्टिकल 66 हे वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विविध नियमांबाबत मार्गदर्शन करते. त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. बी ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. कारण कलम 66 या कलमानुसार महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील धोरणे, प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण, प्रक्रियेतील पात्रता निकष, तसेच प्रवेशाची पद्धत, तसेच शासनाच्या आणि विद्यापीठांच्या नियमांचे पालन यांचा समावेश होतो. त्यामुळं आर्टिकल 66 म्हटलं की प्रवेश हे आपण लक्षात ठेवावयाचं आहे. आता सी आर्टिकल जे आहे ते उत्तर इथं प्रवेशासंदर्भात नसल्यामुळं चुकीचं आहे. कारण हे कलम परीक्षा किंवा अन्य प्रशासनिक बाबींशी संबंधित असू शकते, परीक्षेशी संबंधित असू शकते, मात्र प्रवेशाशी संबंधित नाही. त्याचबरोबर कलम 68 हे देखील प्रवेश प्रक्रियेबाबत नसून अन्य व्यवस्थापकीय गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळं कलम 68 सुद्धा चुकीचे आहे. त्यामुळं वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश नियमांसाठी कलम 66 हा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे. प्रश्न क्रमांक 57 या ठिकाणी दिलेला आहे पहा. योगा शिक्षण अभियान टिंब शिक्षणाशी संबंधित आहे. आता इथं ए पर्याय आहे वैद्यकीय, बी सर्वसामान्य, सी तंत्रज्ञान आणि डी व्यावसायिक. आता कोणत्या शिक्षणाशी संबंधित? खूप सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सुरुवातीला आता आपण उत्तर पाहूयात. ऑप्शन ए वैद्यकीय शिक्षण. आता मेडिकल एज्युकेशनमध्ये योगाचा उपयोग वैद्यकीय दृष्टिकोनातून होतो, पण योग शिक्षण अभियान हा मुख्यतः वैद्यकीय शिक्षणाचा भाग नाही, कारण योगा हा सर्वांसाठी आहे. बी ऑप्शन आहे सर्वसामान्य, जनरल एज्युकेशन. तर हा ऑप्शन बरोबर आहे. कशामुळं बरोबर आहे? तर योग शिक्षण अभियान, योगा एज्युकेशन मिशन हे सामान्य शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास साधण्यासाठी योगा अभ्यासाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात करणे हा आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि नैतिक. आता या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षणामध्ये योगामुळं काय होतं आहे, तर शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास साधता येतो. त्यामुळं हा जनरल एज्युकेशनमध्ये योगा हा कन्सिडर केला जातो. कारण शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सामान्य शिक्षण प्रणालीमध्ये योग शिक्षणाची ओळख करून देणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता या ठिकाणी सी पर्याय दिलेला आहे टेक्निकल
एज्युकेशन, तंत्रज्ञान. तांत्रिक शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, कौशल्य विकास यांचा समावेश होतो, मात्र योग्य शिक्षण त्याचा भाग नाही. तर हे जनरल एज्युकेशन आहे. आता प्रोफेशनल एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे पहा. कारण व्यावसायिक शिक्षणामध्ये व्यवस्थापन, कायदा, वैद्यकीय शिक्षण इत्यादींचा समावेश होतो. योग शिक्षण हा त्यात अंतर्भूत होत नाही. त्यामुळे प्रोफेशनल एज्युकेशन हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे जनरल एज्युकेशन हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बी ऑप्शन इज करेक्ट हिअर. प्रश्न क्रमांक 58 या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा, की अभिजित गायनाच्या क्लासला जातो. हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? औपचारिक शिक्षण, प्रासंगिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण व अंतांत्रिक शिक्षण. तर खूप सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. या ठिकाणी आपण ए ऑप्शन जो आहे फॉर्मल एज्युकेशन, औपचारिक शिक्षण, त्यालाच फॉर्मल एज्युकेशन असं आपण म्हणतो. कारण औपचारिक शिक्षण म्हणजे शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठातील शिस्तबद्ध आणि प्रमाणित केलेला अभ्यासक्रमानुसार दिलेलं जाणारं शिक्षण. जे काय असते ते औपचारिक शिक्षण, ते 4 भिंतीच्या आतमध्ये दिलं जातं, त्याला औपचारिक शिक्षण असते असं म्हटलं जातं किंवा फॉर्मल एज्युकेशन असं म्हटलं जातं. मात्र अभिजित गायनाच्या क्लासला जातो, गायन करणं हे फॉर्मल एज्युकेशन नाही, औपचारिक शिक्षण नाही. आता इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे प्रासंगिक शिक्षण आहे का? कारण अनौपचारिक शिक्षण हे अनुभवातून, घरातून, समाजातून नैसर्गिकरित्या मिळणारे असते, ते नियोजित नसते. त्यामुळं इनफॉर्मल एज्युकेशन प्रसंगानुसार ते शिक्षण मिळत असतं. त्यामुळं बी हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. आता हे पहा, सी हा ऑप्शन जो आहे अनौपचारिक शिक्षण किंवा नॉन फॉर्मल एज्युकेशन हे उत्तर बरोबर आहे. आता का उत्तर बरोबर आहे? कारण अभिजित गायन वर्गाला जातो ही एक अशी शिक्षण प्रक्रिया आहे जी शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठासारख्या औपचारिक संस्थेच्या बाहेर घेतली जाते, पण ती नियोजित आणि उद्दिष्ट असलेली असते. म्हणून ही अनौपचारिक शिक्षण पद्धतीत किंवा प्रकारामध्ये मोडते, नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये मोडते. त्यामुळं अनौपचारिक किंवा नॉन फॉर्मल एज्युकेशन हे उत्तर बरोबर आहे. आता डी हा ऑप्शन का चुकीचा आहे पहा. तर टेक्निकल अँड नॉन टेक्निकल एज्युकेशन हे ऑप्शन चुकीचं आहे पहा. कारण हे शिक्षण टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशन जे आहे या शिक्षणाचे स्वरूप सांगते, पण गायन वर्ग तांत्रिक शिक्षणात मोडत नाही. त्यामुळं हा पर्याय सुसंगत नाही. त्यामुळं अनौपचारिक शिक्षण हेच याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सी ऑप्शन इज करेक्ट. प्रश्न क्रमांक 59 पुढे दिलेल्या यादी 1 व यादी 2 गटातील अचूक उत्तरं निवडा. म्हणजे थोडक्यात मॅच द फॉलोइंग असल्यासारखंच आहे, जोड्या जुळवासारखं. इकडच्या बाजूला विद्यापीठे आणि इकडच्या बाजूला स्थान, लोकेशन या ठिकाणी दिलेले आहे. आता जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, कामेश्वर संगीत संस्कृत विद्यापीठ आणि गुरुकुल कांगडी युनिव्हर्सिटी या ठिकाणी दिलेलं. आणि तिरुपती, दरभंगा, पुरी आणि हरिद्वार. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की आपणाला विद्यापीठांची नावं आणि त्यांचे लोकेशन प्रॉपर माहीत असणं आवश्यक आहे, तरच या प्रश्नाचं आपण योग्य उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर या ठिकाणी ABCD इथं YRLW असे जोड्या जुळवून या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर याचा पर्याय कोणता बरोबर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पहा, जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ जे आहे ते पुरी या ठिकाणी आहे. त्यामुळं Y2
आता राष्ट्रीय संस्कृती युनिव्हर्सिटी जे आहे, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ जे आहे ते कुठं आहे? तिरुपती या ठिकाणी आहे. तिरुपती या ठिकाणी आहे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ. ते आंध्र प्रदेशातील तिरुपती या ठिकाणी आहे. आणि जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ जे आहे ते पुरी या ठिकाणी आहे. या ठिकाणी चुकून ऑप्शन वरच्या बाजूला झाला होता पहा, पुरी या ठिकाणी आहे. तर पुरी हे ओडिसा, म्हणजे ओडिसामध्ये पहा. त्यानंतर हे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे पहा. आणि कामेश्वर सिंग संस्कृत विद्यापीठ जे आहे ते दरभंगा. आता दरभंगा जे आहे ते बिहारमधील आहे. आणि गुरुकुल कांगडी संस्कृत विद्यापीठ, गुरुकुल कांगडी विद्यापीठ हे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आहे. हे पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे गुरुकुल कांगडी याची जोडी या ठिकाणी हरिद्वार याच्याशी लागते पहा. तर हे उत्तराखंडमध्ये आहे. तिरुपती आंध्र प्रदेश, दरभंगा बिहार आणि पुरी हे लोकेशन ओडिसा. तर अशा प्रकारे विद्यापीठाची नावं आणि स्थान आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी Y3, R1, L2 आणि W4 ह्या जोड्या आहेत आणि ह्या डी ऑप्शनच्या जोड्या आहेत. त्यामुळे डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 60 नंबरचा प्रश्न. ICSSR चा पूर्ण विस्तार काय आहे? इथं ऑप्शन असे दिलेले आहेत पहा. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च, डी ऑप्शन इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस सायंटिफिक रिसर्च. आता या प्रश्नाचा ए ऑप्शन जो आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ICSSR ए ऑप्शन. कारण ICSSRचा पूर्ण अर्थ इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च म्हणजेच भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद ही संस्था 1969 मध्ये स्थापन झालेली आहे. किती साली झालेली आहे? 1969 मध्ये स्थापन झाली असून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, त्यानंतर मानसशास्त्र, त्यानंतर मानवशास्त्र, शिक्षण, समाजकार्य इत्यादी क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणे हे ICSSR चे मुख्य उद्दिष्ट आहे. आता या ठिकाणी खाली चुकीचे पर्याय दिलेले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च हे उत्तर अयोग्य आहे, चुकीचे आहे. ही संस्था अंतराळ विज्ञानाशी संबंधित असती, पण ICSSR हे समाज विज्ञानाशी संबंधित नाही. त्यानंतर सी ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे, कारण इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च चुकीचा शब्दरचना आणि अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. सायंटिफिक सर्चचा काही संबंध नाही पहा. आणि खालचा जो पर्याय आहे इंडियन काँग्रेस, तर काँग्रेसचा काही इतर संबंध या ठिकाणी दिलेला येत नाही आहे. त्यामुळे हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. तरी ICSSR म्हणजे काय, तर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च 1969 हे या ठिकाणी लक्षात ठेवावयाचं आहे. अशा प्रकारे आपण
हायर एज्युकेशनचे 5 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. ऑल द बेस्ट.